आपण सध्या पंढरपूर तालुक्यातील तोंडले बोंडले या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पाहू शकतो की हा जो एक बॅनर आहे तो बॅनर जो आहे सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की तोंडले बोंडले येथील सकल मराठा समाजाच्या वतीने हा बॅनर लावण्यात आलेला आहे। एक दिवस समाजासाठी आषाढ वारीनंतर मुंबई वारीला यावं लागतंय असं या बॅनरवरती जो आहे तो उल्लेख केलेला आहे। या ठिकाणी जे मनोज जरांगे यांचे समर्थक देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया काय सांगाल। हा बॅनर देखील लावलेला आहे, आषाढी वारीनंतर मुंबईला येण्याचं आव्हान समाज बांधवांना केलं जात आहे, काय असणार आहे? सर्वांना जय शिवराय। नेहमीप्रमाणे पंढरीच्या वारीला लाखो भाविक हे माऊलींच्या आणि तुकोबरायांच्या पालखीसोबत येत असतात। आपण बघू शकतोय हे तोंडले बोंडले गावचे जे ग्रामस्थ आहे यांनी सर्व वारकऱ्यांना एक आवाहन केलेलं आहे की एक दिवस जातीसाठी आता आषाढी वारी झाल्यावर मुंबईला जायचं। परवा मी वारी सोडून मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी जी बैठक ठेवली होती त्या बैठकीसाठी गेलो आणि कालपासून पुन्हा वारी अनुभव घेतोय। आताच्या या पिढीला येणाऱ्या पिढीला वारकरी संप्रदाय कळाला पाहिजे। त्या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत वारी पोहोचते याचा सार्थ अभिमान आहे। ही वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, वारकरी परंपरा टिकली पाहिजे, यासाठी हा अट्टाहास आहे। आणि सर्वांना एक आव्हान आहे, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आहेत। आम्ही लढतोय आमच्या जातीच्या आरक्षणासाठी, एक तसंही आव्हान आम्ही या ठिकाणी करतोय। आणि आषाढी वारीसाठी जे लाखो भाविक येत आहेत त्यांना शतशः प्रणाम। कारण या वारीमध्ये आपण बघू शकताय करोडपती माणूसही असला तर तो रस्त्याने चालतोय आणि एक सर्वसामान्य घरचाही माणूस चालतोय। कोण किती श्रीमंत याच्याहून कळत नाही, कुठेही झोपतात, कुठेही राहतात, कुठेही खातात, कुणीही रडत नाही। हा एक यापासून शिकण्यासारखं आहे। आणि लाखो भाविक येत आहेत, शिस्तीने चालतात, इथं पोलिसांना मस्त एका बाजूला बसून आराम करतात। तर खरंच आयुष्यात याचीसाठी केला होता अट्टा असं शेवटचा दिस गोड व्हावा असं ही वारी बघितल्यानंतर एक चेहऱ्यावर वेगळंच चैतन्य निर्माण होतं। हा सुख सोहळा स्वर्ग आपण जो म्हणतो स्वर्गात जागा मिळाली पाहिजे, तर स्वर्गात भेटल नाही भेटल माहीत नाही, पण ही वारी अनुभवल्यानंतर नक्की स्वर्गाचा अनुभव मिळतो। आषाढी वारीनंतर काय तारीख ठरली का मुंबईची वगैरे काय? 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्यासह आम्ही 6,16,00,000 मराठे हे मुंबईला येणार आहे। त्याचं गणितही आम्ही लावलेलं आहे। आम्ही आमच्या 58 लाख नोंदी सापडल्या साहेब। आम्ही आवाहन करतोय जसं प्रत्येक व्यक्तीने ज्या 58 लाख नोंदी सापडल्या प्रत्येक व्यक्तीने 2 माणसं आणायचे, ते होतात 1,16,00,000। आणि आमच्यामध्ये सधन सक्षम ज्यांना आरक्षणाची गरज नाही अशी 1 कोटी जरी बांधव धरले तर त्या सगळ्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, प्रत्येकाने 5 जणांची जबाबदारी घ्यायची मुंबईला घेऊन जाण्याची। जर त्या 1 कोटी बांधवांनी 5 लोक आणले तर 5 कोटी लोक ते, आणि नोंदी सापडणाऱ्यांना आणलेले 1,16,00,000, 6,16,00,000 मराठे हे मुंबईला येणार आहे। फक्त सरकारला एक आव्हान आहे, 27 ऑगस्टच्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करा, अन्यथा मुंबईला आल्यानंतर आम्ही आमचं दानापाणी 1-2 महिना पुरेल इतकं दानापाणी आम्ही घेऊन येणार आहे। फक्त आमची परसाकडे जायची म्हणजे फक्त हागायची व्यवस्था करा, बाकी सर्व आम्ही घेऊन आमच्या पद्धतीने राहिलो। आपण पाहतो की या ठिकाणी जो हा बॅनर आहे तो येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व सकल मराठा समाजांनी मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे यांच्यासोबत मुंबईला यावं असं आव्हान जे आहे ते या सकल मराठा समाजाच्या वतीने कॅमेरामॅन सुशांत राऊतसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, तोंडले बोंडले, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।